गरमागरम बेसन, ऑल्सो यू कॅन से पिठलं. तर आता ही रेसिपी शेअर करण्यासारखी नाही आहे, पण एक छोटी ट्रिक आहे, ती यूज करून ना तुम्ही बेसन अगदीच म्हणजे विदाऊट गाठी बनवू शकाल. तर ती ट्रिक तुम्हाला इथे दिसेल, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर सिम्पलचं आहे. आपल्या फोडणीमध्ये लाईक मोहरी, जिरा, लसूण, मिरची इतकं काही आणि कांदा. आता बरेच जणांची पद्धत वेगवेगळी असते, पण माझी पद्धत नाही अशी आहे. तर मला ना भरभरून कांदा हा लागतो बेसनामध्ये म्हणा, भज्यामध्ये म्हणा आणि पोह्यामध्ये सुद्धा. तर ना असा छान लुसलुशीत होईपर्यंत याला आपण फ्राय करून घेतल्यानंतर म्हणजे सॉफ्ट होण्यासाठी आपण काय टाकलं त्याच्यामध्ये, मीठ. तर आता ही प्रोसेस आहे ना बघा, ते बेसन पीठ जे आहे आपलं कच्चंच, तर ते फोडणीमध्ये ना तेलामध्येच असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ना गाठी तयार होणार नाही याच्यामध्ये. कितीही तुम्ही हे करा, आता आपण थंडच पाणी घातलं आहे तरी पण याच्यात अजिबात गाठी होत नाही. राहतं ते फक्त कांद्याचे जाडसर तुकडे, कारण कांदा तर जाडसर आपण कापलेला होता. आणि अशा पद्धतीने तुम्ही बेसन बनवाल ना, तर सिरियसली सांगते एक पण गाठ त्यात येणार नाही. आता माझं बेसन इथे रेडी झालं होतं, पण थोडंसं घट्टच झालं होतं ते, आणि मला ना आवडतं पातळ. तर त्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकलं आणि परत असं फेटून घेतलं आणि आणखीन झाकण ठेवून वाफेत होऊ दिलं. तर होप सो ही ट्रिक तुम्हाला हेल्पफुल राहील. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.